गो तुला माहित आहे तू किती वेळ गाडी गेला आता ग वाटाणे तू पांढरो वाटाणं ऐकलं पण ह्यो वाटाणं एवढं उडता की का पोपट आठवता ग ग ग काय म्हणता जरा घर त्या भरपूरसे मुद्दे मांडला म्हणता काळो वाटाणो वाटाण्याचा आता काय आहे का हेल हेल हा गो मका काळा वाटाणो म्हणताय ठीक आहे आणि आपण काळा घाललेला गो गो गाणं आहे फक्त म्हणण्याचा प्रयत्न करताय काय गोड म्हणून घ्यावा वाटाण्याचा गुलताना रजे उडू नको ठना ठना रजे उडू नको ठना ठना वाटाण्याचा गुलताना रजे उडू नको ठना ठना अशी उडू नको ठना ठना काय गजरून पडल्यावर तू ग बोंबालशील फना फना तू ग बोंबालशील फना फना बस पर्स दिला नाही आमका हे का तुम्ही 200 रुपये दिलास आणि मगापासून वाटाणं करतास मका दिलास 50 रुपये तरी खय गेले ते 500 वाले म्हणता आमच्याकडे 500 शिवाय नोट निघणार नाही मका 50 देऊक नाही तुझं काय नाव आहे त्यांचं नाव काय त्यांचं नाव काय आदरणीय प्रथमेश प्रभू यांच्याकडून बहुमूल्य असे 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे मंडळ झपट्या मगाशी गाणं घेतलं काय मेला गाणं घेतलं आता गाणं कसं बघ त्या गाणं आवडल्यास नक्की टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या हा गाणं कसं आता बघ उगाच आपलं म्हणायचं म्हणून घ्यायचं गाणं म्हणायचं नाही लक्षात घे हा काजळ लावून आले मी आसरोलीहून आदरणीय सतीशजी घाडी यांच्याकडून बहुमूल्य 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे मंडळाच्या वतीने आभार मानते धन्यवाद उगाच मला नुसतं जळत राहता माझ्यावर आता व्हॉइस रेकॉर्डिंग कोणाची तुका ओ फोन कोणाच केलास ठेवा फोन तू आधी हा आदरणीय श्लोक पाटकर यांच्याकडून बहुमूल्य असं 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे आभार मानते धन्यवाद काय म्हणता पागल झालाय का काय म्हणताय मगाशी
ऐका तरी बाबा तू बक्षीस आण फक्त बस मी बोलतोय मगापासून तरी त्यांना बरी बिकटी लावलास तुम्ही थाई ना समजलास ना तुम्ही हा मगापासून एका नोटी हाणून हाणून देतो 500 नाही 100 तरी द्यावा तुळस होऊन आदरणीय आनंदजी मेस्त्री यांच्याकडून बहुमूल्याचे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे आभार मानते धन्यवाद हा ओमक्या काय गेलो ओमकार दादा बड्डे घालो या गाणं म्हणता जसं काय त्याचा जन्म झालो ओमकार दादाचो हे का आनंद किती हे तो आनंद करणार नाही ना या काय म्हणता काय म्हणता एवढा नुसता आवळून गाणी म्हणता नुसता हा होय आणि माझी लपडी सांगता तुमका ह्याची लपडी मी सांगतो हा सुप्रसिद्ध डबलबारी भजनी बुवा आदरणीय कैलासवासी नामदेव बुवा घाडेगावकर मालवणहून यांच्या स्मरणार्थ कुमार स्वर्णिम सगुण मातोंडकर यांच्याकडून बहुमोलाचं हे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानते धन्यवाद हा तर हो तुझं त्या ओमकार साठी गाणं घेतो ओमकार खय गेलो तो ही अकडे एका एवढं आनंद झालो डोल मिठी जे सांभाळता म्हटलं झाला मी याला या म्हटलं खपला आता अगो हा काय म्हणतात दादांनू होय होय काय समजणार नाही असं वाटतं बारीक मी बसले की हे बसले हो काय समजतच नाही पण असं ओमकार खय असं ते शोधून आणा मग बक्षीस देऊ सांगायचे गाणं घेतो असा आनंदाचा दिवस आहे त्याच्यासाठी खूप मोठं हो आणि जाऊन बुवा भेटून ये एकदा बुवा म्हणजे बुवा अगदी डॉल्बी डीजे लावता म्हणजे काय साधी गोष्ट नाही बरोबर की नाही म्हणून त्या ओमकारसाठी एक गाणं घेतो बार बार दिन आए 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 तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे जरा चाटीक आवाज दे कसा ह्या माझ्या लपड्यांना सांगता ना की ह्याची लपडी अशी तशी होती बिचारी गो ती लहान पोर त्यांचं काय दोष मागा सांग आता त्यांनी हाणले नाही असतं मम्मीचं नाही पप्पाचं मोबाईल होय की नाही रे तुमच्याकडे फोन होत नाही आहेत की नाही तुम स्वतःचे होत होय जो श्रीमंत आहे त्याचो हा पण कसा माहिता बुवा उगाच मोठेपणाला सांगत नाही पण आपण खरोखर मराठी माणसं आहेत ना जर तू बघितलंस ना तर बहुतेक लहान पोरं जोपर्यंत 10वी होत नाही जोपर्यंत हार्डली 10वी होत नाही तोपर्यंत कोण फोन घेऊन देत नाही घरातली हे माझा अनुभव आता ते तर आता बुवा तू सांगितलं त्यांना बाबू सोना करतो त्यांना विचार होय रे बाबू सोना करतो तू हा तुमका ह्याच्याबद्दल सांगतोय एकदा ह्या ना ह्या शाळेत शिक्षिका या
वाटत नसं तरी असा हो. हा आणि असोच एक लहान पोरग असोच कितवीत असतो 5वीत असोच एक बारक पोरग याच्या वर्गात होतो. आणि तेव्हा कसा ह्या शाळेत जाऊ त्याची वेळ झाली त्या पोरग्याची शाळेत जाऊची वेळ झाली आणि त्याच्या औषध मस्त पैकी कापेगरे कापून ठेवलेले होते. कापेगरे हा कापेगरे कापून ठेवलेले होते आणि शाळेची वेळ झाली आणि तो आपलं बसलो कापेगरे खाऊ. आऊ सांगता रे बाबू म्हणता कापेगरे म्हणता कमी खा मेल्या कमी खा. अरे एवढे खातं कशा शाळेत जाऊचा तुका. तो काय ऐकलो नाही. आजकालचे पोरं माहित होत ते काय सांगितलं की बाबू या करू नको मुद्दाम करणार आणि एक कर म्हटला तर तुम्ही किती मारा काय करणार नाहीत ते. हे आजकालची पोरांची परिस्थिती आहे. त्यानं काय ऐकलं नाही तो खा का कापेगरे खाल्ल्या गेलो शाळेत या वर्गात होता. घे बाय कलियुगाचं तुकाच टेन्शन इला वाटतं. आणि तो वर्गात गेलो आणि जाताना काय केलंय गट्टा गट्टा पाणी पिवत होतो. औषध सांगितलं नाही कापेगरे खाल्लं जरा पाणी कमी पी ऐकलं ना अगदी टूम व्हायचं गट्टा गट्टा पाणी पियाला गेलो शाळेत. बरं झाला आजा त्याच दिवशी शाळा इन्स्पेक्शन होता माहिती ना शाळेचा. त्यावेळी ते बाहेरनं अधिकारी येणार होते शाळा तपासून. ह्यो आपलं टूम होऊन गेलो आणि ही मॅडम हॅलो हॅलो मुलांनो आज मी तुम्हाला गणितामध्ये भागाकार कसा करायचा शिकवणार आहे. पोपट विटू विटू कसा करतो तुम्हाला शिकवणार आहे. हॅलो तर पोरं आपली ती गप शिकत होती काय ना काय सांगत होता. आणि नंतर त्या पोरग आधी गप बसलो हो आधी गप बसलो. नंतर त्याच्या पोटात तिला गलबलून तो लागलो हला हला हलता 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 आधी धरला पोट असा गोच. म्हणता बाई हे म्हणता काय रे तर म्हणता बाई न म्हणता माका 2 मिनिटं सोडताच काय म्हणता मी लगेच जाऊन येतो. ही कशी हे दिसता पण ता कसं तरकटी बाई ना मोठी. सांगता नाही 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 तुला मी सोडू शकत नाही. ते अधिकारी कधी पण येतील शाळा तपासण्यासाठी आणि तू कुठे जातोस कुठे जाऊ नको शांत बसून राहा तुला दिलेला अभ्यास कर. तो म्हणता की ठीक आहे आधी येतो तू गपच बसलो. तर म्हणता आता काय बोलणार गप बसलो. आणि त्याका जा सण झाला नाही तो उठलो आता बाई म्हणता मग सोडा म्हणजे सोडा नाही तो बघा आता ह्या घाबरला म्हणता आता एका सोडू गोया नाही तो ह्याचं निकाल होयच लागत. म्हणून म्हणता की ठीक आहे जा पण तू लवकर ये. तर तू म्हणता की होय म्हणता मी लवकर येते लगेच येतोय. जो असं उठलो असा गस धरलेला पण असं उठलो आणि जी त्यानं वर्गाच्या बाहेर उडी मारल्याने गेलो पिचकारी मारत सांगताना ह्यो बरबटत गेलो 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 अगदी जोपर्यंत रिकामी झालं नाही ना तोपर्यंत गेलो. बरं वाटेत भेटलेले का तो अधिकारी ते विचारतात अरे म्हणता बाबू अरे तुमच्या म्हणता त्या अंकिता गावडे म्हणता मॅडमचं म्हणता वर्ग घ्या. तो पोरग हुशार तो सांगता वय वय म्हणता आमच्या अंकिता मॅडमचं म्हणता वर्ग ना एक काम करा हकडे तकडे खाई जाऊ नका पिवळ्या पट्ट्या सरळ जावा. पाटणं म्हणता आमच्या म्हणता मॅडम पुस्तकी तर तुमका खाई गावतले पुस्तक पुस्तकाचे काम भारी करता. कोणाचा काय पुस्तक सत्य सांगा लगेच येते त्याला. अरे गो काय मेला तू गाणं घेतलं पिचली माझी बांगडी पिचटली साप म्हणजे ती हाय नाही सारखी गो होय की नाही होय म्हणा. हा मी एक गाणं घेते गो बांगडी ऐक. या ठिकाणी उपस्थित जेवढे पण आहेत ना जे आम्हाला प्रोत्साहन देतात दोन्ही बुवांना कसा होय भडकवतात म्हणजे साथ देतात दोघांना पण होय आग लागली का खरंच जाऊन झोपायचा ना हा वेळ राहायचा. म्हणून गाणं घेते उपस्थित सगळ्यांसाठी. मुळीचा ढवते रे कान्हा माझ्या मना कान्हा 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 माझ्या मना मुळीचा ढवते रे कान्हा माझ्या मना
हा ओंकार कोरगावकर ज्याचा बड्डे होतो त्याच्या वाढदिवसानिमित्त एक पाळणा म्हणा म्हणून बंद भागीदारीमध्ये पारितोषिक आलेलं आहे. आभार मानते. फरमाई झालेली आहे पूर्ण करणे. हलके हलके जो जवान आईवरून. खरंच छान गाणं होतं. पण बुवा आईचं जागर करतेस तू किंवा आईवरून एखादं गाणं घेतेस ना बुवा तर ते त्या फ्लोने आणि ते तेवढ्या वजनाने बुवा सगळ्यांच्याच मनामध्ये गाण्याने ना बुवा घर गेलं पाहिजे. लक्षात ठेव. उदाहरणार्थ चाटीला आवाज द्या ना दादा. एकदा सेट केलास ना की परत चावत राहा नको. बघा आईवरून या ठिकाणी एक गीत सादर करते. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोहमयीसासुर मर्दाना लागूनी जीवित तापाती, करवया गाडणीन जीवित तापाती, करवया गाडणीन भक्ता लागूनी, पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागे नाईचा जोगवा जोगवा मागे नाईचा सगळं सांगा आपण. असं टाकून द्यायचं नसतं हो. आदरणीय प्रथमेशजी प्रभू यांच्याकडून आमचे पखवाजवादक तसेच ढगा तबला वाजक दोघांसाठी बहुमोलाचे हे 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानते. धन्यवाद. त्याचप्रमाणे आदरणीय देवेश परब यांच्याकडून आईवरून गाणं म्हणा ताल सुरात बहुमोलाचे बंद पाकिटामध्ये बहुमोलाचं पारितोषिक आलेलं आहे. आभार मानते. गाणं म्हणते आईसाठी. कारण बघा नको तो पाटणे तर तोच बरोबर नाव उठावून दे फक्त माका. कारण कसं आहे ह्याकडे बारी करता तू आणि पाटणे जेवढे येतात ना सांगू काय काय बरोबर. पण ना आज मात्र ना जागा भारी शोधल्या ना असे वाढता पैसे. आम्ही भंगला संपले ना तुमच्याकडे संपूचे ना. लक्षात घ्या. तुम्ही अजून नाही म्हटलं असं 2-3 वेळा यायचं. बघा आईवरून या ठिकाणी फरमाईश झालेली म्हणून एक गीत या ठिकाणी घेते. आणि खरंच बुवानी आईवरून आई वडिलांवरून खूप सुंदर सांगितलं. कारण जिच्या उदरामध्ये आपला जन्म होतो ती म्हणजे माता आणि जिच्या उदरी आपला अस्त होतो ती म्हणजे माती. फक्त एका वेलांटीचा फरक आहे पण अखंड जीवनाचा सार फक्त 2 शब्दांमध्ये लपलेलं लक्षात घ्या. आणि खरोखर आज बराचसा तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हाला खास करून एकच सांगणं माझं ज्याप्रमाणे बुवाने सांगितलं की
भले आयुष्यामध्ये किती पण मोठे व्हा, किती पण कमवा, पण ज्यांनी आपल्याला निस्वार्थ प्रेम करून लहानाचं मोठं केलं आणि कशाचीही म्हणजे अपेक्षा आपल्याकडून केली नाही, अशा आपल्या आई वडिलांना मात्र कधी विसरू नका. म्हणून आई वडिलांसाठी आईवरून या ठिकाणी गीत घेते. तेरी उंगली पकड़ के चला ममता के आंचल में बला, तेरी उंगली पकड़ के चला ममता के आंचल में बला. ओ माँ मेरी माँ मेरा त्याचप्रमाणे आदरणीय प्रदीपजी पवार यांच्याकडून बहुमूल्य असे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आभार मानते. परब माफ करा असो. हा आणि एक मुद्दा आहे ना मांडला की म्हणता हल्ली म्हणता रोज नाईट मारता नाईट रोज म्हणता नाईट मारता. आज तुझ्यासोबत नाईट मारतोय मी, पण कसा माहिती तू जोर लावत नाहीस म्हणून का मजा येत नाही. जोर लाव मग मजा पण येतली आणि सगळंच होतं. लक्षात ठेव, समजला. हा आणि या काय बोलतोस ना, काय बोलला पोपटाचा काहीतरी सांगितलं. पोपटाचा कोकिळा स्वतंत्र असते म्हणून ती आपल्या बोलीमध्ये गाते आणि तोच पोपट पिंजऱ्यामध्ये असतो म्हणून तो आपली भाषा बोलतो. विटू विटू का तुझी भाषा? तू रोज विटू विटू करतो. गो खुळे घ्या झिपऱ्या. ऐक माझं काय म्हणता. तू म्हणता माझ्याशिवाय बारी करू शकत नाही म्हणता. माझ्याशिवाय बारी गो. जेव्हा बारीची सुरुवात केली ना मी, तेव्हा तुझ्यावर एक शब्द बोलूक नव्हते. मी एक शब्द बोलत नव्हते. सगळ्यात प्रथम मी काय सांगितलं की नवरात्र कसा साजरा करतात आणि इतर बोललाय, मग तुझ्या इलाय मी. सुरुवातीत तुझ्या घसरूकच नाही मी, लक्षात ठेव. आणि नंतर जर तू काय केलंस बारी सुरुवात केलंस, जा काय पेटन उठलंस तर सगळं माझ्यावर बोललोस तू. तेच मुद्दे तुका परत फेड गेलंय मी, लक्षात ठेव. समजला. त्याच्यामुळे ग पोपटीनी माझी चोच लाल ती लाल, तू निळी करून ये आता, भारी वाटशी. बाकी काय ग वाटाण्या नुसता ठना उडता, ठना नुसता. आणि गाणं बुवा बस मी ते गाणं घेतलं कोणतं ते भातुकलीच्या खेळामधली राजा आणि का राणी, अर्ध्यावरती डावा मोडला अधुरी प्रेम कहाणी. ठीक आहे. त्या झाला लगेच ह्या काय करता रुपवळे. जब तक सांसें चलेंगी तुझको पोपटीनी तुझको, ओए जब तक सांसें चलेंगी तुझको चाहूंगा यार. ओए उसळ माप खाल्ल्या नाही, बोलला ना मी जेवलंय नाही म्हणता. अगो तुका अगोदर सांगलंय की मस्करीचा विषय. अगो की 8 वेळा भात घेतलं. एक तर खायचं सामान्य माणूस 8 वेळा भात खात नाही, लक्षात घ्या. जो खाता ना तो सामान्य माणूस नाही. होय आता तुका आता मी तुझं पसार जरा मोठं. अगो म्हणा तुका मी असं बोललोय तर तू मनात घेतलं. होय गो झिपऱ्या बघलं टाकीन नाही शाप तुका. असो बुवा भरपूर काय बोलला, पण बुवासाठी म्हणून एक गाणं. ही चाल तुरु तुरु खरोखर सांगायचा त्या मगाशी तो ओंकार म्हटला तोपर्यंत ठीक होता. नंतर दादा बोललोस
तिच्या जीवाचे तुकडे तुकडे झाले तुला माहित आहे? एक म्हणजे एकीर नाव असं नाही, नाव घे पण दादा किती म्हणतात. तो ओमकार पगार केलं रडत म्हणता अंकित म्हणता मग दादा म्हटलं तो गेलो पारितोषिक मग नंतर दिले त्यांना. दादा बिदा म्हणा नको गो, त्यांच्या काळजाचे तू असं त्यांच्या भावनेशी खेळू नको गो. बसला पण कडे करता त्यांच्या. हा असो गाणं ही चाल तुरु तुरु ही चाल तुरु तुरु उडती केस भुर भुर डाव्या डोळ्यावर बटा डळली पेंडूर गावचे खैर व्यापारी आदरणीय जयदेवजी ठाकूर यांच्याकडून बहुमोल असे 50 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या आभार मानते. खैर बाकी जोरात कसा बुवा एकच सांगते ऐक गो, बारी तू कर दणक्यात कर, माझं काय म्हणणं नाही कर, पण जरा टायमिंग जरा ताळमेळ जरा राहा. तू उरपावळेकच मेला जवळजवळ पाऊण तास काढलो. तू माका सांगता तू भजनाचं म्हणता गजर गेलो, तू उरपावळीचं गजर गेला. आता तू एवढी गाणी घेतस मला घेऊक लागली कशा माहिता? घे घे तू विषय नाही हो सोने. कसा असता जरा ताळमेळ आपण बारी कर. बाकी फक्त तू वेळाचा तू बाकी काय बोल, ऐकलं काय बोल मग तुला बघतोय. या ठिकाणी ध्यानाचा अभंग या ठिकाणी सादर करते, कारण कसं आहे तिला तिच्या प्रश्नांची उत्तरही बरीचशी देऊन झालेली आहेत. असो या ठिकाणी पोपट ते विठ्ठलला बोलतोय लो जरा थांबा. बघा या ठिकाणी ध्यानाचा अभंग या ठिकाणी सादर करते.